नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव सांगा. गणेश ज्ञानेश्वर बिसे. गणेश ज्ञानेश्वर बिसे. इथला ॲड्रेस शिरडून, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. शिरडून हां, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. हां. आज तारीख आहे 2 डिसेंबर 2020. 3 डिसेंबर 2020. तर ह्या कांद्या प्लॉट तुम्ही केलेला आहे. किती तारखेला केलेला आहे? 22 ऑगस्टला केलेला आहे. 22 ऑगस्टला असा इसकडून केलेला आहे. इसकुटून केलेला. हां आणि आज तारीख आज टोटल 3.5 महिने होत आले याला. हां हां या प्लॉटला तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरलेत. हां. काय काय वापरले? ग्रो आणि नायट्रोकिंग. ग्रो नायट्रोकिंगचे स्प्रे घेतलेत. स्प्रे केलेत तुम्ही. हां. आता तर ह्याचा फायदा काय वाटला तुम्हाला? ग्रो नायट्रोकिंगमुळं असं कांद्याचा गणा मोठा झाला, जाडी झाली, जरा उंच पात पण झाली. बर. आणि करप्याचा एक पण हात घ्यायची गरज पडली नाही. करप्याचा हात घ्यायची गरज पडली नाही. आता तुमच्या शेजारी एक प्लॉट आहे. शेजारी एक प्लॉट आहे तिकडं. हां. आता ह्याच्यात करपा कसा वाटतो तुम्हाला? करपा पाती तिथं करपलेला असे पांढरे झाले वरनं. पांढरे झाले. पण आपल्या एक पण पात का अशी पांढरी झाली नाही. पांढरे झाले नाही. तर त्यांचे किती हात झालेत? त्यांचे 5 हात झालेत करप्यावरचे. माझा एक पण हात घेतला नाही मी करप्यावरचा. खत वगैरे? खत मटेरियल त्यांनी खालून जास्त टाकलंय. बरं. आता खर्चाच्या मानानं काय वाटतं? रासायनिकचा खर्च वाढतोय का ह्याचा वाढतोय? नाही, ह्याचा कमी आहे खर्च. कमी आहे खर्च रासायनिकपेक्षा. कमी. आणि रोग तर काय नाही, काय गरज पडली नाही करप्याचा हात घ्यायची. म्हणजे डिफिशियन्सी राहत नसल्यामुळं कांद्यावरती करपा आला नाही, काळोखी वगैरे टिकून राहिली. साईज वगैरे दाखवा बरं उपडून. साईज दाखवतो. उपलेलं आहे काय? हो सर. कलर वगैरे? कलर एक नंबर झाला. हे कोणत्या व्हरायटीज आहे कांदा? पंचगंगा एक्सपोर्ट. पंचगंगा एक्सपोर्ट. हां. ते गायकवाड सर आहे ते. तुम्हाला कसं वाटतं कांदा? अतिशय चांगल्या प्रतीचा कांदा आहे. अतिशय कमी मेहनतीमध्ये जादा उत्पादन देणारं पीक त्यांनी घेतलेलं आहे. ही जमीन अतिशय साधारण आहे, माळरानी जमीन आहे, परंतु ह्या ग्रीन प्लॅनेटच्या खतामुळे अतिशय चांगल्या प्रकारचा कांदा इथं आलेला आहे. हे पाहून मला अतिशय समाधान वाटतं. जमीन बघितली तर दगडच दिसतो. हा, पूर्ण दगड आहेत. आणि कांदा जमिनीच्या पूर्ण वर आहे. फक्त कांद्याच्या मुळे जमिनीत आहेत आणि बाकी सर्व हिरवगार क्षेत्र आहे. त्यामुळं हे पाहण्यासारखा प्लॉट आहे अतिशय. आता इथं रासायनिकचा पण बघितला. पलीकडे रासायनिकचा आहे. रासायनिक ही खताचा वापर जास्त आहे. त्याचबरोबर जमिनीची चांगली आहे. तरी पण खताचा अतिशय ग्रीन प्लॅनेटची जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तर 8 ते 10% फवारण्या त्यांच्या जास्त झालेल्या आहेत. म्हणजे ग्रीन प्लॅनेटपेक्षा जवळजवळ 7 ते 8 पट त्यांनी खर्च जास्त केलेला आहे. आणि या प्रतीचा कांदा त्या क्षेत्रामध्ये नाही. अशी साईज नाही. आता आपण रोगावरती खर्च केला नाही, न्यूट्रिशन वरती केला. म्हणजे त्याला अन्नद्रव्य दिले. बरोबर. रोगासाठी कीटकनाशक किंवा बुरशीनाशक घेतलेले नाहीत. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. बरोबर. रोगासाठी फवारणी केल्या तर उत्पादनात वाढ होत नाही, उत्पादन वाचलं जातं. पण इथं उत्पादनात वाढ होऊन तुम्हाला उत्पादन ही वाढून भेटायला लागले. बरोबर आहे. हां. धन्यवाद.